एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे ॲप्रिकमध्ये. खूप जेन्युइन सगळ्यांचा प्रश्न आहे, स्टुडंटचाही आणि क्लायंटचाही. आपल्याकडे ब्लाऊज जर रेडी स्टिच केलेला आहे तर त्याच्यावरती आपण वर्क करू शकतो का? आज ह्या प्रश्नाचं उत्तर दोघांनाही मिळणार आहे. तर मी तुम्हाला सांगते, येस, आपण वर्क करू शकतो. पण सगळ्यांचा प्रश्न असा असेल, स्पेशली स्टुडंटचा, तर ते कसं करणार आहे? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे त्याच्यावरती वर्क कसं करू शकतो. तर तुम्ही बघा, आत्ताच एक संक्रांतीसाठी ब्लाऊज आलेला आहे. क्लायंटकडे साडी आहे, पण त्यांच्या ब्लाऊजला वर्क नाही आहे. त्याच्यामुळे हळदी कुंकवाला त्यांना विदाऊट वर्क ब्लाऊज घालायचं नाही आहे. ऑफकोर्स आता खूप ट्रेंड आहे, त्याच्यामुळे त्यांना वर्कचाच ब्लाऊज घालायचा आहे. सो डोंट वरी, त्याही पीसवरती आपण वर्क करू शकतो. तर कसं करणार आहे? आता हा त्यांचा ब्लाऊज आहे, तुम्ही बघा. ऑलरेडी ह्याच्यावरती वर्क झालेलं आहे, पण तरीही मी तुम्हाला दाखवते. हा त्यांचा ब्लाऊज आहे जो स्टिच केलेला होता. तर त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. हा ओपन केलाय, हा स्लीव्हचा पार्ट ओपन केलाय आणि साईडचं जे त्यांचं फिनिशिंग आहे ते आपल्याला ओपन करायचंय. बाकी दुसरं काहीही ओपन करण्याची गरज नाहीये. तर हे ओपन, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता हे ओपन केलंय पण हे फ्रेमला लावणार कसं, त्याला वर्क कसं करणार? कारण असे कटिंगचे पीस तर फ्रेमवरती बसत नाहीत. तर त्यासाठी एक सोल्युशन आहे. तर ब्ल्यू कलरची एक नेट येते, त्याला नायलॉन नेट म्हणतात, काही लोक त्याला खिचणेवाली नेट असंही म्हणतात. तर त्या नेटवरती तुम्हाला हा पीस लावायचा. तर मी तुम्हाला नेट पण दाखवते. ही ब्ल्यू कलरची नेट येते. नॉर्मल जी नेट असती ती ही नेट नाही, ही नेट वेगळी आहे. जी आपण ब्लाऊजला लावतो ती ही नाहीये. ही बघा, ह्याला खिचणेवाली म्हणतात. ही आपण जर ओढली ना तर ती पूर्ण ताणली जाते. तुम्ही जवळून बघू शकता तर पूर्ण. तर ही जी नेट आहे ही खास त्यासाठी मिळते. तर ही नेट आता आपल्याला फ्रेमला लावायची आहे. ही फ्रेमला नेट लावली आहे. तुमच्याकडे मोठी फ्रेम असेल 5 फुटाची, जी आपण ब्लाऊजला वापरतो, त्याही फ्रेमला ही नेट तुम्ही लावू शकता आणि कोणताही छोट्यातला छोटा पीस जो कटिंग केलेला तो तुम्ही याच्यावरती करू शकता. तर या नेटवरती आता आपल्याला पीस अटॅच करायचा. तर तो कसा करायचा मी तुम्हाला दाखवते. ही नेट आणि ही रिंग आता मी स्टँडला लावलेली आहे आणि तुम्हाला हा जो स्लीव्हचा पार्ट आहे तो आता अटॅच करायचा आहे. आता मी वरून स्लीव्ज ओपन केलेली आहे, त्याच्यामुळे मला खूप इझी झालंय. मी अस्तर पण याचं वेगळं करू शकले. खालून सेपरेट नाही केलंय, वरून फक्त अस्तर त्याला हे केलंय आणि असा हा पूर्ण अख्खा पीस स्लीव्सचा तुम्ही नेटवर लावू शकता आणि तुम्ही त्याच्यावरती वर्क करू शकता. आता हे अटॅच कसं करायचंय? आपल्याकडे अरी निडल आहे. अरी निडलनी याला फिक्स करायचंय. थोडं टाचणीने त्याला पिनअप करून घेते की तुम्हाला लावायला ही अडचण नाही होणार. आता ह्या पिनअप करून झालेल्या आहेत. तुम्ही बघा, हा पीस लावलेला आहे. आता ह्याला मी आरीने थोडं अजून फिक्स करते, म्हणजे तुम्हाला काम करायला सोपं जाईल. तुम्ही याला मोठे मोठे स्टिचेस घेऊन पण लावू शकता. हे बघा, असे मोठे मोठे स्टिचेस घेऊन तुम्ही हा पीस पूर्ण फिक्स करू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही याच्यावरती तुम्हाला हवं असलेलं वर्क करू शकता. तर हा झाला स्लीव्हचा पार्ट. मी तुम्हाला नेकचाही दाखवते आणि नंतर तो इझी तुम्ही काढू शकता. हे बघा, असं तुम्हाला पूर्ण फिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं असलेलं तुम्ही वर्क याच्यावरती करू शकता. तुम्हाला अजून टाईट हवं आहे तर तुम्ही अजून टाईट पण याचं लावू शकता. हे बघा, मी आणखीन एक पीस तुम्हाला दाखवतेय. स्लीव्हचा खूप मोठा पार्ट होता म्हणून मी नेकचा बॅकचा जो होता पार्ट तो घेतलेला आहे. तो छोट्यातला छोटा पीस आहे हा आणि हा तुम्हाला एकच काळजी घ्या, जॉईन करताना जो साईजमध्ये जो शेप आहे तो शेपमध्येच तुम्ही काम करा आणि त्या शेपमध्येच तुम्ही फिक्स करा. त्याला सरळ करण्याचा नका प्रयत्न करू. सेम प्रोसेस आहे. अरी निडलने तुम्ही पूर्ण हे फिक्स करून घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला हवं असलेलं वर्क ह्याच्यावरती करू शकता. तुम्ही बघा, याला पूर्ण जर तुमचं वर्क झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही जी स्टिच लावलेली आहे जी फिक्स करण्यासाठी, ती स्टिच तुम्हाला ओपन करायची आहे. तर ती सीझरनी तुम्ही, कारण टाके खूप मोठे मोठे आहेत तर ते तुम्ही इझिली ओपन करू शकता. ही स्टिच ओपन केल्यानंतर ॲक्च्युली तुम्ही जे वर्क केलेलं आहे त्याला तुम्हाला नेट राहणार आहे मागे. तर ती नेट ही तुम्ही इझी काढू शकता. हे बघा, ह्याचं नावच आहे खिचणेवाली नेट. त्याच्यामुळं तुम्ही ओढली की तुमची नेट ती निघणार आहे. सगळे ह्याचे धागे तुमचे निघून येतील. हे बघा, एक ओढलं की ते पूर्ण एंडपर्यंत निघतं आणि मग तुम्ही ते कट करू शकता. हे बघा, तुम्हाला पूर्ण इथं रिकामं दिसेल. तर असं तुम्ही पूर्ण जे तुमच्या मागे नेट अडकलेली असेल, ही नेट तुम्ही पुन्हा यूज करू शकत नाही.
आणि जो तुम्ही वर्क केलेला पीस आहे, जो तुम्ही ओपन केला होता, उसवला होता, तो तुम्ही परत जॉईन करून तुम्ही तुमच्या क्लायंटला खुश करू शकता. तुम्हाला हे जे ओपन केलेलं आहे साईड फिटिंग आणि स्लीव्हजचं अटॅचमेंट तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्या क्लायंटला तुम्हाला द्यायचं आहे. तर अशाच टिप्ससाठी आणि ट्रिक्ससाठी ॲप्रिकशी कनेक्टेड राहा. थँक यू.